निश्चितपणे हे जे बॅलेट पेपरवरचं निवडणुका ज्या आहेत, त्या कंपल्सरी झाल्या पाहिजेत देशामध्ये. आयोग हा खरं म्हणजे भाजपचा कार्यकर्ता झाला देश पातळीवरचा आणि आयोगाने जी पद्धत अवलंबली आहे, फार ईव्हीएम मशीनवर ईव्हीएम मशीन काँग्रेसने सुरू केलं इथपर बरोबर आहे. पण आता सगळ्यांच्या लक्षात आलंय की ईव्हीएम मशीन वाईट नाहीये. पण ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड जी केली जाते, ती फार भयानक आहे आणि ते मशीन आहे. शेवटी टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही रात्रीचं 4 वाजता 4 वाजून 1 मिनिटांनी 2 सेकंदामध्ये 2 लोकांचे तुम्ही मतपत्रिका आपल्या जी नावं आहेत, मतयादीतली नावं उडवतात. ही जी नावं उडवण्याची जी प्रक्रिया आहे, एखाद्या देशातली एखादी ही आहे, ब्युटी पार्लर जी आहे, ती 22 ठिकाणी हरियाणामध्ये मतदान करते. हे जेव्हा सगळं पाहतो आपण, कुठल्यातरी राज्यातली एक बाई 100 ठिकाणी मतदान करते हरियाणामध्ये. हे सगळे प्रयोग पाहिले असता हे जे बॅलेट पेपर हाच फक्त पर्याय राहिलेला आहे आणि आता निवडणूक आयोग देशाचा हा आयोग त्याच्या नेमणुका सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसना त्यांना बघून कायदा केला आणि सरकारने सगळं हातात घेतलं. उद्या उठून सरकार म्हणजे चीफ सगळे जजेस याच्या नियुक्त्या करायला लागले तर काय होईल या देशात? राज्यघटनाच राहणार नाही. राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी ज्युडिशियरी हे ठेवलेले आणि त्या ज्युडिशियरीला सुद्धा तुम्ही संपवणार, आयोगाला संपवणार, आरबीआयला संपवणार असे जे चालले देशामध्ये ते फार भयानक आहे आणि निश्चितपणे आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देईन मी.